नमस्कार सर्वांना, जय मल्हार। येत्या 17 तारखेला माझा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण महाराष्ट्रामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व माझा समाज व सर्व बहुजन समाज काही ना काही वाढदिवसानिमित्त करत असतो आणि काही लोक मला भेटण्याकरता या ठिकाणी येत असतात। खास करून ह्या सर्व समाज बांधवांना, बहुजन समाजाच्या सर्व नेत्यांना व सर्व माझ्या जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की मी 17 तारखेला बाहेर आहे, मी घरी नाहीये, मी आपल्याला भेटू शकत नाही, त्यामुळं मला क्षमा करा। आपण आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आपण हा वाढदिवस ज्यांना ज्यांना साजरा करता येत असेल त्यांनी करावा। जी काय विधायक कामं असतील ती करावी, मग वृक्षारोपण असेल किंवा इतर काय असेल ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं अशी आपल्याला विनंती करतो। मी खास करून माझ्या सर्व बहुजन समाजाला या ठिकाणी सांगणार आहे, महाराष्ट्र राज्याचा एक मोठा निर्णय झालेला आहे। आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा शिंदे साहेब असतील, अजितदादा असेल, यांच्या सर्व महायुतीच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे लाडली बहीण म्हणून। आणि हा जो उपक्रम आहे हा भारतातला दुसरा उपक्रम आहे। तर याच्यामध्ये आपल्या सर्वसामान्य जनतेला, आपल्या सर्वसामान्य माता भगिनींना याच्यामधून खूप मोठा लाभ होणार आहे। मला या ठिकाणी वाढदिवसानिमित्त एकच शुभेच्छा आपली पाहिजे की आपण कुठलंही काम करू नका माझ्या वाढदिवसानिमित्त। माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या ज्या बहिणी आहेत, आपल्या ज्या आया आहेत, आपल्या ज्या मुली आहेत, यांच्याकरता आपण प्रत्येकाच्या घरोघरी जा, त्यांना जातीचे दाखले किंवा त्यांना काही अडचणी आहेत का ते पहा आणि लाडली बहीण ही जी योजना आहे याच्यामध्ये कसं ते सहभागी होतात आणि त्याच्यामधून कसं त्यांना त्या ठिकाणी मोबदला मिळेल याची आपण काळजी घ्यावी। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं महामंडळ चालू झालेलं आहे। ह्या महामंडळाकरता आपण सर्वांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या महामंडळाचं जे काय आहे ते कर्ज वाटप चालू आहे, पण त्या ठिकाणी बऱ्यापैकी असं दिसून येतं की त्या ठिकाणी आपले बरेचसे जे लोक आहेत त्या ठिकाणी अप्लाय करायला जात नाही, आपण त्या मागणी करायला जात नाही, आपण ते तपास करायला त्या ठिकाणी जात नाही। असं जर झालं तर एवढं मोठं करून आपला उपयोग होणार नाही। त्यामुळे जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की आपला जो समाज आहे हा समाजाला शिक्षण कमी आहे, ह्या समाजामध्ये पुढे जाण्याचं त्या ठिकाणी धाडस नाही, अधिकाऱ्यांसमोर जाण्याचं धाडस नाही, म्हणून जय मल्हार क्रांती संघटना आहे। जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण आपला वेळात वेळ काढून ह्या दोन्हीही उपक्रमाकरता आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या महामंडळाचे पैसे कसं लोकांपर्यंत जातील आणि लाडली बहीण जी आहे त्याचं कसं पैसे आपल्या महिलांपर्यंत जातील याचं वरती ताकदीने काम करावं। मी आपल्याला परत एकदा विनंती करतो की माझ्या वाढदिवसानिमित्त आपण कुठलंही काही न करता फक्त याच्यावरती माझ्या माता भगिनींना, माझ्या समाजातल्या व इतर समाजातल्या सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करा अशी विनंती करतो। थांबतो। जय मल्हार, जय उमाजी।